उर्वरित टीम 13 तारखेला तुम्ही ते रिपोर्टिंग करा. कारण पहा या स्पर्धेमध्ये एक रात्र आपण फायनल साठी ठेवली आहे. मग त्या रात्रीमध्ये देखील तेवढेच सामने होणे इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे थोडंसं सहकार्य करा. आणि खरं तर ही नियमावली खरं तर पहिल्या रात्रीपासून आपण एन्जॉय करतोय. आम्हाला देखील ठाऊक आहे तुमचा दूरवरचा प्रवास आहे, परंतु तुम्ही देखील थोडंसं कोऑपरेट करा. खरं तर तुमचा आम्ही आभार व्यक्त करू, कारण आज पेण विभागातून खरं तर बिलॉंग तुम्ही इथे झाले आणि तुमच्या मेहनतीला यश देखील मिळालं. आणि या स्पर्धेमध्ये खरं तर सुपर आपण पाहतोय 12 मध्ये दाखल झालाय उर्नोली टीम. आणि जो काही वेळ तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल आयोजक कमिटीच्या माध्यमातून त्या वेळेवर तुम्ही हजर राहाल अशी अपेक्षा केली जाईल. येस, थँक्यू अँड कॉंग्रॅच्युलेशन्स. पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. पहिल्याच बॉल वरती सफलता मिळतीये. बॅट्समन आपण पाहतोय प्रतीक माळी, संघाचा विस्फोटक खेळाडू, आणि तो खेळाडू मात्र इथे बाद झालाय. सफलता मिळते पहिली आणि देवाला मात्र आणि धक्का बसतोय पहिला बॅटिंग करताना उमरोली टीमला. शेड पवार आणि त्यांच्या माध्यमातून आमचे डीजे जयेश यांच्यासाठी देखील तब्बल 500 रुपयांचं कॅश प्राइज झालंय. कॉम्बॉक्स साठी देखील 500 रुपयांचं कॅश प्राइज झालंय आणि त्यांचं खरं तर आम्ही आमच्या मनाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करू इच्छितो. चला प्रशांत दादा पवार आपण इथे असतील तर व्यासपीठावरती या, ही विनंती देखील केली जाते. आपलं स्वागत या चषकामध्ये. 2024 सरकार शुभम राऊत यांना देखील आपण पाहतोय आणि तदनंतर मात्र येतोय हा डॉट बॉल. सर्वेशला आपण पाहू शकाल स्ट्राइक एंड वरती न्यू बॅटर इन ऍक्शन नंबर 3, 1 डाउनिंग 1 फॉलिंगच्या ऍक्शन मध्ये सर्वेशला अगदी आपण पाहू शकाल. षटक क्रमांक पहिलं देवा बारशी, षटक क्रमांक पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्ले P1 चं षटक आणि ते षटक हाताळताना अगदी चांगली कामगिरी पाहायला मिळते. यावेळेचा हा बॉल आणि त्या बॉल वरती येतोय वाईड बॉल. अवंतर दावेनं खरं तर संघाचं खातं उघडलं जाईल. टीमचा अकाउंट ओपन त्याला पाहायला मिळेल आणि 1 या आकड्यावरती धाव अगदी पाहायला मिळते. एक धाव पटलावरती अगदी आपण पाहू शकाल. यावेळेचा हा बॉल ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न आणि या बॉल वरती देखील येतोय डॉट बॉल. चांगलं षटक, पहिलं षटक, सुरुवात चांगली घडते या मॅच मध्ये. खरं तर देवा बार्शीच्या माध्यमातून सुपर 12 मध्ये पोहोचण्यासाठी खरं तर ही लढत आपल्याला पाहायला मिळते. कोण इथून जिंकणार, कोणाचा स्पर्धेमध्ये प्रवास चालू राहील, कोण 13 तारखेमध्ये उर्नोली संघासमोर फाईट करेल, यासाठी ही लढत आपल्याला पाहायला मिळते. यावेळेचा फटका मिसक्यूट झाला, मिस टायमिंग झाला. फिल्डर जज करतायत. यू विल गिव्ह, आय विल डेफिनेटली टेक. टिपला जाईल झेल, संपुष्टात येईल बॅट्समन सर्वेश याचा खेळ. दुसरा धक्का मिळतोय बॅटिंग टीमला आणि फलंदाज आपण पाहतोय सर्वेश मैदानाच्या बाहेर.
यस थँक्यू. ऋतिक मैदानाच्या आतमध्ये आलाय. खरं तर 2 खेळाडू मैदानाच्या बाहेर परतले आणि अद्याप ऋतिकची चांगली कामगिरी पाहायला मिळते. 4 धावेने संघ जाऊन पोहोचेल. 5 या आकडावरती शॉर्ट पिचचा बॉल ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न, सिंगल येतीये आणि 2 षटक क्रमांक पहिलं समाप्त होईल आणि संघाची धावा संघ पाहायला मिळतीये. 6 ऑन दी बोर्ड. 6 धावा धावपटलावरती षटक पहिलं संपलं. पहिल्या षटकामध्ये दमदार सुरुवात. नो एका ओके माफ करा. इट्स नो बॉल. प्रशांतजी पवार आणि शिवाजी उलवेकर यांना विनंती केली जाते आपण व्यासपीठावरती यावं. आपलं स्वागत आहे या गावात विचषकामध्ये. इट्स नो बॉल. फ्री हिटची संधी बॅट्समन स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय. निशांत खुले एटीएम निशांतसाठी कशा रीतीनं यूज केला जाईल, कशा रीतीनं फटका सजवला जाईल. फ्री हिटचा बॉल त्यावरती प्रहार झाल्यावर तो फिल्डर तैनात आहेत. सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? नाकार दिलं निशांतनं आणि इथून आली सिंगल. षटक पहिलं समाप्त झालंय आणि बॅटिंग करताना संघाची धावा संख्या जमली आहे 2 गड्यांच्या मोबदल्यात. 8 धावा धावपटलावरती. 8 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ द 2. एंड ऑफ द फर्स्ट पॉवर प्ले ओव्हर. थँक्यू प्रशांतजी. प्रशांतजी पवार आणि अगदी त्यांचं संगीत आपण ऐकतोय. ओव्हर नंबर 2 बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज. दुसऱ्या ओव्हरमध्ये मोहित म्हात्रे. पहिलाच बॉल मोहित म्हात्रेचा हा बॉल आणि त्या बॉलवरती येतोय डॉट बॉल. निशांतला आपण अगदी पाहू शकाल स्ट्राईक एंड वरती खेळ साकारताना अगदी निशांत आपल्याला पाहायला मिळेल. मिड नाईट मध्यरात्रीमध्ये सामना पाहायला मिळतो. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना. गोलंदाज सज्ज. राईट राऊंड द विकेट नाही ऑन साइडला फ्लिक करण्याचा प्रयत्न. डीप स्क्वेअरला फिल्डर आहेत. अलॉंग द कार्पेट. चुकी घडतीये. चुकीला माफी नाही आणि इथून मात्र बॉल ट्रॅव्हल झालाय सी मा फार बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. दिलीपजी वासकर माजी सरपंच साहेबांना देखील विनंती केली जाईल आपण देखील व्यासपीठावरती यावं. आपलं देखील स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. यावेळेचा हा बॉल मागील बॉलवरती चौकार आणि या बॉलवरती डॉट बॉल. मोहित म्हात्रेची चांगली कामगिरी पाहायला मिळते. कदाचित दुसरा बॉलवरती चेंडू फील्ड झाला असता तर त्या 4 धावा देखील वाचल्या असत्या आणि तथापि गोलंदाज मोहितनं 2 बॉल डॉटात आलेत आणि 4 धावा खर्च केल्यात. हाईट फॅक्टर. इट्स नो बॉल. अंपायर सिग्नल. अंपायर्स कॉल. खराब चेंडू, खराब डिलिव्हरी. नो +1. इथून मिळतील 2 आणि संघ जाऊन पोहोचेल 14 ऑन द बोर्ड. 14 धावा धावपटलावरती. नो +1. 2 धावा मिळत आहेत. संघाची धावा संख्या अगदी आपण पाहू शकाल 14 धावा धावपटलावरती पाहायला मिळतील आणि इथून मात्र फ्रीटची पुन्हा एकदा मिळते संधी. संधीचं सोनं कशा रीतीने केलं जाईल. क्रिकेटमध्ये संधी तुम्हाला अगदी वारंवार मिळत नसते. ज्यावेळेस तुम्हाला संधी मिळते त्यावेळेस संधीचं सोनं अगदी तुम्हाला करणं गरजेचं असतं. परंतु इथून मात्र डॉट बॉल हाताला आहे. मागील बॉलवरती देखील खराब कामगिरी असली परंतु या बॉलवरती येतो डॉट बॉल आणि इथून मात्र कमबॅक राहिले मोहित म्हात्रेचं. ओव्हर नंबर 2 ज्यामध्ये अद्यापी 4 बॉलचा खेळ संपलाय. 2.4 अगदी ओव्हर आपण पाहू शकाल आणि धावा संख्या 14 ऑन द बोर्ड. यावेळेचा हा बॉल आणखी एक डॉट. हाफ ट्रॅकर बॉल आणि त्यावर येतो डॉट बॉल. डॉट बॉलची सांगता आउटसाइड द ऑफ स्टंप.
अवे फ्रॉम द बॉडी हा बॉल आपण पाहिला आणि तदनंतर मात्र येतो डॉट बॉल. षटक क्रमांक दुसरं ज्यामधील 5 बॉलचा खेळ संपलाय. शेवटचा बॉल स्ट्राईक एंडवरती बॅटर ऋतिकचा हा फटका. यावेळेस अगदी चांगली फिल्डिंग घडतीये. स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये सिंगल कंप्लीट. खराब कॉलिंग तू मे दावजीच्या स्वरूपात डेंजर एंड कडे होता ऋतिक आणि इथून मात्र ऋतिक बाद होतोय आणि मिळतीये सिंगल. धक्का बसतोय संघाला तब्बल तिसरा. बॅट्समन ऋतिक बाद. षटक 2 संपली आणि या 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या पहिल्या ओव्हरमध्ये जमल्या 8, दुसऱ्या ओव्हरमध्ये जमल्या 7. बॅटिंग करताना उमरो लेडिंग पाहायला मिळते 15 ऑन दी बोर्ड. प्रतीकचं थांबणं मैदानाच्या आतमध्ये इम्पॉर्टंट होतं. प्रतीक जशा रीतीने परतला तशा रीतीने मला धावसंख्या जमत नाहीये आणि आमच्या 20-24 सरकार शिवमदादा राऊत यांची उपस्थिती पाहायला मिळते. यावेळेचा बॉल आणि आणखी एक डॉट बॉल. ओव्हर नंबर 3 षटक क्रमांक 3 घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती अगदी मग आपण पाहतोय प्रदीपला आपण पाहू शकाल. पालेश्वरी 11 पाले बुद्रुक टीम आणि अगदी तिसरा गोलंदाज प्रदीप उलवेकर. राईट राऊंड विकेट मारा करत ऑन साइडला फ्लिक केला. डीप स्कोरला फिल्डर आहेत. सिंगल येते. ओव्हर थ्रो दुसरीचा प्रयत्न कदाचित डेंजर राहील आणि वेगानं 2 धावा देखील कंप्लीट. आणि या 2 धाब्याने संघाची धावसंख्या पुढे सरसवताना पाहायला मिळतीये. 17 ऑन द बोर्ड. 17 धावा. सागर मात्र न तर झेल टिपला तर शुभमनाथ राऊत 20-24 सरकार यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. प्रशांतदा बाबर आणि शुभम राऊत यांच्या माध्यमातून कॅश प्राइज आपण पाहतो भूषण साडी. यावेळेचा हा बॉल आणि या बॉल वरती येतो डॉट बॉल. दबाव तंत्राचा वापर कदाचित फिल्डिंग टीम द्वारा केला जातोय पंचांवरती, परंतु पंचांचा निर्णय अगदी पंचांची कामगिरी पाहायला मिळते. खरं तर प्रशांत फडके सर खरं तर पहिल्या रात्रीपासून अद्याप विचार केला अगदी प्रॉपर अंपायरिंग त्यांच्या माध्यमातून आणि सातत्यानं अगदी बऱ्याचशा स्पर्धा ते कव्हर करत असतात आणि या स्पर्धेमध्ये देखील त्याची उपस्थिती पाहायला मिळते. सिंगल येते. दिलीपजी वास्कर यांना विनंती केली जाईल आपण व्यासपीठावरती यावं. आपलं देखील स्वागत असेल. या स्पर्धेमध्ये सिंगल आली आणि संघाची धावसंख्या पाहायला मिळते. परंतु रिव्ह्यू असेल हाईट फॅक्टरचा. बॅट्समन रिव्ह्यू का अंपायर रिव्ह्यू? बॅट्समन रिव्ह्यू असेल. अगदी चेक केलं जाईल. टेक्निकल टीम WDC लाईव्ह आमच्यासोबत जॉईंट होतील आणि अगदी आपण चेक करत आहोत. इट्स अ फेअर डिलिव्हरी. निखिल दादा तांडेल आणि खरं तर प्रशांत शेठ पवार आणि तदनंतर दिलीपजी वास्कर यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन स्थानबद्ध व्हा. आपलं स्वागत आहे. शुभम राऊत आणि प्रशांत पवार यांच्याकडून शुभम साठी कॅश प्राइज जेल साठी क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दिले दस्तक. बॅट्समन आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये बरसताना आतिश जशा रीतीने स्ट्राईक वरती आला तशा रीतीने षटकार ठोकलाय आणि संघ जाऊन पोहोचलाय 24 ऑन द बोर्ड. 24 धावा.
थँक्यू शुभम राऊत खरं तर यावेळेचा हा बॉल आणि त्या बॉल वरती देखील येतो डॉट बॉल. अपील केली जाते उत्साह जास्त परंतु पंच अगदी तटस्थ आहेत. अगदी दोन पंच एकत्रित येतील आणि तदनंतर मात्र निर्णय आपल्यापर्यंत पोहोचला जाईल. प्रत्येक विकेटसाठी गोलंदाजाला अतुष आशीर्वाद दादा पवार यांच्याकडून खरं तर 200 रुपयांचं कॅश प्राइज असेल. आणि खरं तर आपण पाहतोय शुभम मात्रेनं झेल टिपला. सागर मात्रेनं खरं तर एका हातामध्ये झेल टिपला. तर 20-24 सरकार शुभमदादा राऊत आणि प्रशांत शेठ पवार यांच्याकडून 1000 रुपये. जर दोन हाताने टिपला तर 500 रुपये आणि पैसे जमा देखील आहेत कॉम्बॉक्स मध्ये. आमचे अतुल दादा चिखलेकर एका हाताने झेल टिपला तर 1500 रुपये जमा झालेत. दोन हातात टिपला तर 500. 1000 रुपये. गोलंदाज सज्ज. सागरसाठी कॅश प्राइज आहे. यावेळेस फिल्डर तैनात असतील. केतन झेल टिपला आणि बॅट्समन बाद होतोय. धक्का क्रमांक आपण पाहतोय चौथा धक्का सलामीला आलेला निशांत मैदानाच्या बाहेर. खरं तर 500 रुपये कॉम्बॉक्स साठी आलेत 20-24 सरकार शुभमदादा राऊत आणि तदनंतर प्रशांत शेठ पवार यांच्या माध्यमातून. आणि तदनंतर आपण पाहतोय खरं तर सागरनं झेल टिपला तर एका हातामध्ये झेल टिपला तर 1500 रुपये आणि दोन हातामध्ये टिपला तर 500 रुपयांचं कॅश प्राइज. संजय दादा पाटील आणि आशीर्वाद दादा पवार यांच्याकडून खरं तर केतन जो झेल टिपला त्याच्यासाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज आहे. प्रशांत झेल टिपल्या प्रशांतसाठी कॅश प्राइज आहे. आशीर्वाद दादा पवार आणि संजयजी म्हात्रे. यावेळेस आणखी एक संधी होती गमावली. कॅचेस विन द मॅच. क्रिकेटमध्ये सातत्यानं म्हटलं जातं पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. परंतु तो झेल मात्र इथे मिस झालाय आणि तदनंतर मात्र येते ती म्हणजे सिंगल धाव. आणि या सिंगल संघाची धावसंख्या 25 ऑन दी बोर्ड. 25 धावा. चला दुखापट झाली असेल तर पाणी हवंय का फिल्डर. कोणी झेल टिपा खरं तर आशीर्वाद दादा पवार आणि संजयजी पाटील यांचं एटीएम खुलं आहे. 200 रुपयांचं कॅश प्राइज. परंतु सागरसाठी खूप मोठी संधी आहे. शुभम दादा राऊत 20-24 सरकार आणि त्यांचं एटीएम अगदी मध्यरात्रीमध्ये खुलवताना आपण पाहतो. आणि प्रशांत शेठ पवार देखील त्यामध्ये असतील. आणि तदनंतर मात्र सागरसाठी एका हातानं झेल टिपला तर 1500. दोन हातानं झेल टिपला तरी देखील 1000. डॉट बॉलची समाप्ती. निर्धाव चेंडू सांगता मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 4 मार्गच असताना केतन याला आपण पाहतोय अद्याप 3 चेंडू त्यानं हाताळलेत आणि स्लॉग ओव्हर मध्ये चांगली कामगिरी त्याची पाहायला मिळते. यावेळेचा बॉल फिल्डर आहेत. एफर्ट्स चांगले राहिलेत. खरं तर झेल अगदी हार्ड होता जरी तो सुटला असेल परंतु खेळाडूचे एफर्ट्स आणि एफर्ट्स मात्र अगदी त्यानं दाखवले. परंतु त्यानंतर अंतिम क्षणाला बॉल मिस झाला आणि इथून मात्र येते 2 धावा. अगदी डीप मिड विकेट पासून मिड विकेट मध्ये अगदी खेळाडू तैनात झाले होते. परंतु तदनंतर मात्र 2 धावा येत आहेत आणि या 2 धावा टीमची धावसंख्या 27 ऑन दी बोर्ड. 27 धावा. लॉस ऑफ दी 4. 4 गड्यांच्या मोबदल्यात 4 बॉलचा खेळ संपलाय. पहिल्या सत्रातील शेवटचे 2 बॉल असतील बाकी.
ऑफ साईडला पुश करण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, डॉट बॉलची समाप्ती. एका बाजूनं पालेश्वरी 11 पाले बुद्रुक टीम अगदी या विभागातील पाहायला मिळते. एका बाजूला नेरेरुंद्र विभागातील उमरली संघ जे हनुमान उमरली संघ पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल हुक केलाय बॅकवर्ड साईडला, शेवट केलं गोड. अंतिम बॉल वरती आला षटकार. बॅट्समन आपण पाहतोय 5व्या क्रमांकावरती आलेला आतिश, त्याच्या बॅट मधून खरं तर दुसरा षटकार आणि संघ जाऊन पोहोचलाय. टोटल धावा संख्या पाहायला मिळतीये ती म्हणजे टोटल 33 धावा जमल्यात. येणारे 24 बॉल 34 धाव्यांची गरज, 34 धाव्यांचं समीकरण बॅटिंग करताना संघ पाहायला मिळेल. अगदी सेकंड इनिंग मध्ये पालेश्वरी 11 पाले बुद्रुक टीम. कॉमेंट्री बॉक्स साठी खरं तर देखील 500 रुपयांचं कॅश प्राइज, परंतु इथे प्रशांत दादा पवार आणि शुभम दादा राऊत यांच्याकडून खरं तर अगदी कॉमेंट्री बॉक्स साठी 500 रुपये आलेत. त्यांचा आम्ही अगदी आमच्या मनाच्या अंतर्करणापासून आभार व्यक्त करू इच्छितो. या जाऊया दुसऱ्या सत्रामध्ये आवाज ऐकायला मिळेल. खरं तर लवेश दादा दिघे यांचा अगदी आवाज आपण ऐकणार आहोत. चला सलामीची जोडी लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवा. पालेश्वरी टीम 34 आतमध्ये 24 बॉल 34. तर 40 प्लस धावा करण्यासाठी धावसंख्या चेस करणं होत नव्हत्या इथे खेळपट्टीवरती. आणि मागील मॅच मध्ये उर्नोली टीमने ते करून दाखवलं. पेनवरून आलेला हा संघ खरं तर तलोजा MIDC तोंडरे संघाला परास्त केलं उर्नोली या संघाने आणि 40 प्लस धावा म्हणजे 47 धावा चेस केल्या. आता इथून या धावा चेस होतील का? 34 धाव्यांचं टार्गेट सेट केले मैदानाच्या आतमध्ये उमरोली टीमनं. आणि पालेश्वरीची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. आशिष आणि प्रशांत हे दोन खेळाडू फलंदाजीसाठी दाखल झालेत. गोलंदाजी ट्रॅकवरती पहिल्या षटकामध्ये ऋतिक माली रक्षित 11 या नावाने मैदानाच्या आतमध्ये उमरोली या संघाला आपण पाहतोय. सर्वांचं मी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. आई कामदेवी चषक 2026 मध्ये जमलेल्या तमाम सर्व क्रीडा रसिकांचं WTC वाहिनीच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडलेत त्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचं अतिथी मंचावरती जे मान्यवर उपस्थित आहेत त्या सर्व मान्यवरांचं पुन्हा मी सहर्ष स्वागत करतो आणि जातो मॅचच्या दिशेने. आजच्या रचनेमधील शेवटचा सामना 24 बॉल शिल्लक. आज सुपर 12 मध्ये दाखल झालेला पहिला संघ आपण पाहिला उर्नोली पेन परिसरातील उर्नोली हा संघ सुपर 12 मध्ये दाखल झालाय.
या मॅच दरम्यान जो संघ जिंकेल तो मात्र थेट सुपर 12 मध्ये दाखल होणार आहे. म्हणजेच अंतिम रात्रीमध्ये त्यांना खेळायला यायला लागेल. शुक्रवारी म्हणजेच 13 तारखेला अंतिम रजनी. मॅच ऑन पंचाचा ग्रीन सिग्नल. दोन्ही टीमला शुभेच्छा. ऋतिक मालीचा पहिला बॉल स्ट्राईक वरती प्रशांत. पहिला बॉल ऑन साइडला. गॅप शॉट. डीप बॅकवर्ड स्पेल एक रिझल्ट मध्ये बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. फलंदाज ऋषिकेशच्या बॅटमधून चौकार. प्रशांतच्या बॅटमधून चौकार आला. 4 धाब्याने अकाउंट ओपन केले जाते. पहिल्याच बॉलवरती चौकार. पालेश्वरी टीम कडून पॉझिटिव्ह सुरुवात केली जाते प्रशांतच्या माध्यमातून. स्कोर कार्डवरती 4 धावा लगवल्यात. पॉवर सर्कलला टार्गेट करावं लागेल आणि ते टार्गेट करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये प्रशांतचा आपण पाहतोय. नॉन स्ट्राईक एंडवरती आशिष उलवेकर आणि प्रशांत म्हात्रे हे 2 फलंदाज. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय ऋतिक मालीचा पहिल्या बॉलवरती 4 धावा आल्यात. उर्वरित 5 बॉलचा खेळ बाकी पहिल्या षटकातला. नेक्स्ट बॉल स्पीड शीट करण्याचा प्रयत्न होता. कनेक्शन झालं नाही बॅट अँड बॉलमध्ये. त्यामुळे हा बॉल निर्धाव आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती चौकार आणि त्यानंतर कमबॅक केलं जाते गोलंदाज ऋतिक मालीच्या माध्यमातून. निर्धाव बॉलची सांगता 34 धावेचं टार्गेट सेट केलं आणि 34 धावेचं टार्गेट सेट करत असताना मैदानाच्या आतमध्ये ऋतिक मालीचा हा बॉल निर्धाव. दुसरा बॉल फिल्डिंग सेटअप मैदानाच्या आतमध्ये. तर त्या सर्कलच्या बाहेर 2 खेळाडू मिड विकेट आणि लॉंग ऑन मध्ये फिल्डर तैनात आहे. हो यावेळी देखील वेगवान बॉल. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. टप्पा खाल्यानंतर बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. लगातार बॅक टू बॅक आपण पाहिलं 2 बॉल डॉट फेकले जात आहेत. पहिल्या बॉलवरती 4 धाबा आल्या आणि त्यानंतर मात्र लगातार 2 बॉल डॉट. निर्धाव बॉलची सांगता. 3 चेंडूचा खेळ झाल्यानंतर धावसंख्या एकंदरीत स्थिर पाहायला मिळते. 4 धाबा स्कोर कार्डवरती लागलेत. 4 रन्स ऑन अ बोर्ड. हो यावेळी देखील व्हाईट बॉलची संगत आपल्याला पाहायला मिळते. व्हाईट बॉलच्या मदतीने धावसंख्या 5 च्या आकड्यावर. 5 ऑन अ बोर्ड. पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना पहिल्या बॉलवरती चौकार आला. त्यानंतर बॅक टू बॅक 2 बॉल डॉट आणि हा बॉल वाईड. धावसंख्या 5 आपल्याला पाहायला मिळेल. बॅटिंग करत असताना पालेश्वरी हा संघ आपण पाहतोय. मोर द विकेट न वेगवान बॉल आपण पुन्हा एकदा पाहतोय. ऑफ स्टिकला शपळून मारण्याचा प्रयत्न. लाऊड अपील केली जाते. पंचांकडे दाद मागली जाते परंतु तिथून सल्ला मसलत करून योग्य तो निर्णय पंचाच्या माध्यमातून दिला जाईल. एक्झॅक्टली मैदानाच्या आतमध्ये काय घडलं. ऑफ स्टिकच्या बराचसा बाहेर शपळून फटका सजवायचा होता फलंदाज प्रशांत या फलंदाजाला. परंतु कनेक्शन झालं नाही. संपर्क जुळला नाही. त्या कारणामुळे आपण पाहतो इथे फलंदाज सेफ. निर्धाव बॉल. धावसंख्या 5 या आकड्यावरती. उर्वरित काही बॉलचा खेळ बाकी पहिल्या षटकातला. हो यावेळी देखील क्या बात आहे. लगातार डॉट बॉल फेकले जात आहेत. रक्षित 11 जे हनुमान उमरोली टीम अगदी मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करण्याचा प्रयत्न. प्रत्येक बॉल गणेश व्हेरिएशन पाहायला मिळते. गोलंदाज ऋतिक माली या गोलंदाजाच्या माध्यमातून हा बॉल देखील डॉट. धावसंख्या आपण एकंदरीत पाहिली तर 5 या आकड्यावरती. 33 धाबा केल्या होत्या पहिल्या सत्रामध्ये. 34 धाब्यांचं लक्ष ठेवलंय. 34 धाब्यांचं लक्ष ठेवत असताना आपण पाहिलं तर पहिल्या बॉलवरती चौकार आला आणि त्यानंतर मात्र कमबॅक फार चांगला पाहायला मिळाला ऋतिक मालीच्या माध्यमातून. प्रत्येक बॉल अचूक आपल्याला पाहायला मिळतोय. गुडलँड स्पॉटवरती वारंवार चेंडू डिलिव्हर केले जात आहेत ऋतिकच्या माध्यमातून. षटकातला अद्याप शेवटचा बॉल. शेवटचा बॉल देखील चांगला. बॅक टू द बॉलर. बॉल अडवला जाईल का.
शॉर्टेक्सला कव्हरमध्ये फिल्डर तैनात होते. या बॉलवरती देखील कोणतीही धाव नाहीये. चांगला कमबॅक मैदानाच्या आतमध्ये. षटकाची होईल समाप्ती. बिनबाद पालेश्वरी टीम 5 आकड्यावरती. आता येणारे 18 बॉल आणि 29 धाब्यांची आवश्यकता. पाले बुद्रुकचा किंग प्रशांत दादा पवार. हाय किंग हे गाणं आपण ऐकलं डीजेच्या माध्यमातून. प्रशांत पवार एक म्हटलं की दानशूर व्यक्तिमत्व आणि आपण त्याच्या माध्यमातून आपण पाहिलं डीजेसाठी आणि कॉम्बॉक्ससाठी देखील 500-500चं कॅश प्राईस. त्याचा मी आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. पहिल्या षटकाची झाली समाप्ती. धावसंख्या बिनबाद 5 या आकड्यावरती धावसंख्या. दुसरं षटक प्रगतीपथावरती. गोलंदाज सर्वेश मढवी हा गोलंदाज टीम उमरोली टीमकडून. पॉवर प्लेचं पहिल्या षटकामध्ये ऋतिक मालीचं लाजवाब षटक आपण पाहिलं. फक्त 5 धावा आल्यात पहिल्या षटकामध्ये. दुसऱ्या षटकाची सुरुवात आणि इथून मात्र षटकाराने स्वागत केलंय सर्वेश मडवीचं. ठोकलाय षटकार. आशीर्वादजी पवार यांच्या माध्यमातून दिला जाईल. हा षटकार मारला का तर आशिषने उलवेकर या फलंदाजाने. या षटकाला देखील लागू आहे कॅश प्राईज. हो पुन्हा एकदा लॉट कनेक्शन पाहावं लागेल. कनेक्शन बेटर. लगातारचा पाठोपाठचा दुसरा वार आशिष उलवेकरच्या बॅटमधून. शानदार षटकार. पुढे अगदी एकनाथ माली यांचं आपण गीत ऐकलं. 12 नंतर खरं तर ते गाणे ऐकायची मजा वेगळीच असते. आणि आमचे डीजे देखील तीच गाणी प्ले करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचा देखील धन्यवाद. हो पुन्हा एकदा लॉट करण्याचा प्रयत्न होता. कनेक्शन थोडं खराब राहिलं. मिड विकेट रिसरमध्ये फिल्डर तैनात आहेत. बॉलपर्यंत पोचतील फेकतील तोपर्यंत सिंगल धाव मिळेल. सिंगल धाबेच्या मदतीनं धावसंख्या 18 आपण पाहतोय. 18 ऑन बोर्ड विथाऊट एनी विकेट. जमेची बाजू टीम पालेश्वरीची की अजूनही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. समीकरण एकंदरीत आमचे साथी स्कोरर विन्मय आम्हाला कलवती नेणारे 15 बॉल आणि 16 धाबेची आवश्यकता आहे. 15 बॉल 16 रन्स टू विन. गेले 4 दिवस अगदी प्रत्येक बॉल गणित आम्हाला विन्मय स्कोर सांगतायत. त्यांचा देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही आभार आणि स्वागत व्यक्त करतो. ओ यावेळी बॉल चकवा दिला जातोय विकेट किपर आणि शॉर्ट फाईन लेगच्या खेळाडूंना. चेंडू सीमारेषा पार. 4 रन. थँक्यू. 4 धाबा आणि 4 धाबेच्या मदतीनं संघ पोहोचलाय 22 आकड्यावरती. उर्वरित अजूनही 12 धाब्यांची आवश्यकता. पुन्हा एकदा कनेक्शन. क्या बात आहे. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. आणि तेच मैदानाच्या आतमध्ये करत असताना फलंदाज सलामीला आलेला प्रशांतच्या बॅटमधून स्ट्रोक चौकार.
6 ऑन बोर्ड. 26 धाबा स्कोर कार्ड वरती. प्रशांतच्या बॅटमधून लगातार 2 चौकार आलेत. स्विच हिट करण्याचा फ्री येत नव्हता. कनेक्शन झालं नाही प्रॉपरली आणि यावेळी सिंगल मिळेल. सिंगल धाबेच्या मदतीनं संघ पोहोचला आहे. टोटल 27 ऑन बोर्ड. 27 धावा स्कोर कार्ड वरती. बिनगडी बाद 2 षटकाच्या समाप्तीनंतर पालेश्वरी या संघाची. चला पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये. 12 चेंडू आणि 7 धाब्यांची अजूनही आवश्यकता आहे. आशिष उलवेकरच्या बॅटमधून 3 चेंडू फेस करत असताना 13 धाबा त्याच्या बॅटमधून आल्यात. प्रशांतच्या बॅटमधून 9 चेंडू फेस करत असताना 13 धाबा आणि 2 षटकाच्या कडे 27 आपण पाहतोय. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये जाऊया पुन्हा एकदा संगीत कक्षामध्ये. ऐकूया एक सुमधुर गीत. प्रशांत शेठ पवार यांचं खरं तर सॉन्ग ऐकतोय आणि खरं तर डीजे ला आपण पाहतो. शुभम राऊत 2024 सरकार. शुभम राऊत यांच्या माध्यमातून डीजे साठी 500 रुपयाचं कॅश प्राइस त्यांचा आम्ही देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो आणि हार्दिक स्वागत करतो. तर शुभम राऊत म्हटलं की एक दिलदार व्यक्तिमत्व आणि त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय कॉमेंट्री बॉक्स आणि डीजे साठी 500 रुपयाचं कॅश प्राइस झाले. त्यांचा मी आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. ओ यावेळी ऑनसाइडला मारण्याचा प्रयत्न. कॅच मिळाली जाईल. पहिली विकेट. फलंदाजीतून बाद होतोय प्रशांत. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. धावसंख्या 27 आपण पाहतोय. 27 लॉस ऑफ 1 विकेट. गोलंदाज तयार हो. हा बॉल देखील चांगला आहे. 7 धाब्यांची आवश्यकता 12 बॉलमध्ये आणि आता मात्र लगातार 2 बॉल डॉट आणि त्यावरती 1 विकेट आपण पाहिली. समीकरण मैदानाच्या आतमध्ये चेंज झालंय. येणारे 10 बॉल 7 धाब्यांची आवश्यकता. कालच्या रात्रीमध्ये देखील असाच आम्हाला सामना पाहायला मिळाला होता. तुर्बे टीमने मात्र तो सामना जिंकला आणि त्याच पद्धतीचा सामना रंगताना पाहायला मिळतोय. पालेश्वरी टीम समोर अगदी सोपं आव्हान आहे. अवघड बनवतील का आणि तो अवघड बनवण्याचं काम टीम उंब्रोली संघाचे गोलंदाज करतायत. दुसऱ्या षटकामध्ये अगदी चांगले धाबा आले आणि त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये निशांत मडवीचं हे पॉवरफुल षटक आपण पाहतो. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने कट केलाय. लाईट कट वेट अँड ऑचचा फटका. चेंडू निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. 4 धावेंकरता चौकार.
वीर सुपर 12 मध्ये दाखल झालेला दुसरा संघाच्या रजनीमधला पालेश्वरी पाले बुद्रुक आणि या सामन्याचा सामनावीर ज्या गोलंदाजाने 8 धावा दे 2 विकेट महत्वपूर्ण मिळवल्या तो देवा बारशी ठरतो या